आणि या गिफ्टमध्ये काय आहे हे पण तुम्हाला लवकरच कळेल. तर आता रेश्मा आलेली आहे आणि ती बाहेर आहे. 2 मिनिटात तर आता मी रेशमाचं गिफ्ट घेतलेलं आहे आणि हे गिफ्ट घ्यायलाच आहे ना मला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागला. एवढे वेगळे वेगळे डिझाईन्स असतात लेडीजच्या किंवा काय. हे गाईज, हॅलो, गुड मॉर्निंग. तर आज आहे व्हॅलेंटाईन्स डे. तर व्हॅलेंटाईन्स डेसाठी मी आज काहीतरी रेशमासाठी स्पेशल करायचं ठरवलेलं आहे. तुम्हाला मी पुढे दाखवणारच आहे. आणि हा जो व्हॅलेंटाईन्स आहे हा माझ्यासाठी पण आणि रेशमासाठी पण खूप खूप स्पेशल आहे. कारण की जे काही डिफिकल्टीज तिने फेस केलं यावर्षी आणि जे काही म्हणजे आम्हाला अडथळे आले, एवढ्या गोष्टी झाल्या, त्याच्यानंतरचं आमचं पहिलं व्हॅलेंटाईन्स आहे. म्हणजे एक रेशमाच्या पुनर्जन्मानंतरचा हा पहिला व्हॅलेंटाईन्स डे आहे असं मी समजूनच हा व्हॅलेंटाईन करणार आहे. आणि त्यासाठी काहीतरी आज स्पेशल करायचं मी ठरवलेलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो पुढे. तिच्यासाठी आपल्याला काहीतरी गिफ्ट घ्यायचं आहे किंवा काय तिचं आज म्हणजे बेसिकली आज तिचा पूर्ण दिवस आज आपल्याला स्पेशल करायचा आहे. तर काय असतं, लग्न झाल्यानंतर सगळ्यांचं थोडंसं असं सगळे बोलतात की प्रेम कमी झालं किंवा काय या सगळ्या गोष्टी. पण मला असं रेशमाला बिलकुल पण फील करून नाही द्यायचं आहे. कारण की ती माझ्या लाईफमध्ये खूप स्पेशल आहे आणि तिने ह्यावर्षी तर खूप खूप डिफिकल्टीज तिने फेस केल्या. एकदम जीवावर तिचं भेटलेलं आहे आणि त्याच्यानंतरचा पहिला आमचा व्हॅलेंटाईन्स आहे. म्हणून मी तिच्यासाठी काहीतरी आज करणार आहे. तर तिच्यासाठी आज एक गिफ्ट घ्यायचं आहे. आपल्याला घर डेकोरेट करायचं आहे, पूर्ण डेकोरेशन करायचं आहे प्रॉपरली सगळ्या गोष्टींचं आणि तिला सरप्राईज द्यायचं आहे. तर काय गिफ्ट असेल काय नाही मी तुम्हाला पुढं दाखवणार आहे, सांगणार आहे. आपण गिफ्ट मी जेव्हा घ्यायला जाईल तेव्हा मी शूट करेन, थोडंफार शूट करता आलं तर करेन आणि तुम्हाला थोडे शॉर्ट्स दाखवेल मी त्याचे पण. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. लास्टला मी तिला काय गिफ्ट देतो काय नाही, कसा आम्ही सेलिब्रेट करणार आहे हे मी तुम्हाला आज दाखवतो. आणि माझं सगळ्यांना पण जे कोणी व्हिडिओ बघतात ते सगळ्यांना असं म्हणजे आपली वाईफ आपल्यासाठी खूप स्पेशल असते लाईफमध्ये. तर तिला असं कधी फील होणं की बाबा आता लग्नानंतर प्रेम नाही राहिलं किंवा काय, हे आपली खूप मोठी चुकी असते. म्हणून अशा गोष्टी आपण बारीक बारीक गोष्टींवर लक्ष दिलं पाहिजे आणि टाईम टू टाईम त्यांना आपण ज्या गोष्टी ते डिझर्व करतात आपण ते दिले पाहिजेत. तर आज मी तेच करायचा प्रयत्न करणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला मी आज जे काय केलं किंवा काय जर आवडतं का नाही मला लास्टमध्ये कमेंटमध्ये सांगा. तर मी आता चाललो आहे तिला. पहिले तर मी आता गिफ्ट घेणार आहे. नाही, पहिले तर मी आता डेकोरेशनसाठी जाणार आहे एक ठिकाणी, डेकोरेशनच्या गोष्टी बघायला आणि तिथून मग मी तिला गिफ्ट घ्यायला जाणार आहे. आणि गिफ्ट काय असेल काय नाही मी ते तुम्हाला पुढं सांगतो, ठीक आहे. तर पूर्ण व्हिडिओ पूर्ण बघा, मी पुढचे तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. तर आता मी आलेलो आहे तिच्यासाठी बुके घ्यायला. तिला रोजेस खूप आवडतात नाही का. आता आम्ही बनवून घेतो एक बुके स्पेशल तिच्यासाठी, मला दाखवतो. हे बघा, हे वाले रोजेस आहेत. हे एवढे महाग आहेत आज रोज. हे काही वेगळे रोजेस असतात बोलतात ते. भाई महंगा क्यों है इतना? हाँ, वैलेंटाइन डे की वजह से. नंबर. तर आता मी आलेलो आहे बरं का रेशमाला गिफ्ट घ्यायला. त्या सगळ्या गोष्टींमधलं मला काही जास्त समजत तर नाही, पण मी ट्राय करेन की एखादी बेस्टमधूनच तिला एखादी गोष्ट किंवा काय नाही का त्या हिशोबाने फक्त तुम्हाला पुढे सांगतो मी काय होतं काय. तर आता मी रेशमाचं गिफ्ट घेतलेलं आहे आणि हे गिफ्ट घ्यायलाच आहे ना मला कमीत कमी अर्धा ते पाऊण तास लागला. एवढे वेगळे वेगळे डिझाईन्स असतात लेडीजच्या किंवा काय. आता मी जे काय कोणती गोष्ट घेतली तुम्हाला लास्टला कळन सगळी. आणि पण मला एक गोष्ट सांगा की एवढे डिझाईन असतात कसं काय तुम्ही राव हे करता, मला तेच समजत नाही. तरी पण मी माझं डोकं थोडंफार लावून त्यासाठी आता घेतलेलं आहे ते गिफ्ट. आता तिला आवडतं का नाही ते काय माहिती. आणि अजून एक गोष्ट अशी झाली आज सकाळी
की हे जे काही मी घेतलेलं आहे ते तिने आज ते नकली घातलेलं होतं. नकली घालून मला दाखवत होती, म्हणजे दाखवत नव्हती, तिने घातलेलं होतं. तर मी तिला विचारले नकली का घातले, तू का घालून घेतली? तर म्हणते मला आवडलं म्हणून घातलं असं. तर मी तेव्हाच ठरवलं की भाऊ आज व्हॅलेंटाईन्स पण आहे आणि मग तिला ते नकली काढून आपण तिला हे रिअल गोल्डमध्ये आज गिफ्ट करू. तर गिफ्ट काय आहे हे बघण्यासाठी तुम्ही लास्टपर्यंत थांबा. आणि तिच्यासाठी ना आपण अजून थोडंसं सरप्राईज पण केलेलं आहे घरामध्ये. ते पण तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा, लास्टपर्यंत तुम्ही बघा, मी तुम्हाला दाखवतो. ठीक आहे. इथं असं थोडंसं डायनिंग एरिया बनवणार आहे आणि इथं बेडरूममध्ये पण असं डेकोरेशन येईल थोडं. तर घरच्या डेकोरेशनचा हा आहे फायनल लुक. इथं डिनर टेबल बनवलेलं आहे, इथं बसून असं केक कटिंग करता येईल व्हॅलेंटाईन्सची. आणि त्यानंतर मग बेडरूममध्ये इथं असा लुक आहे. एकदम असं सिम्पल आणि मिनिमलिस्टिक आहे. जास्त काय असं सोफिस्टिकेटेड गोष्टी केलेल्या नाही आहे. तर ह्याच्यात फक्त बलून्स येणार आहे. इथं बेसिकली तिचं जे काही गिफ्ट आहे ते मी इथं तिला देणार आहे. तर हा आहे फायनल लुक आणि हा आहे बेडरूमचा फायनल लुक. सो गाइस प्लॅन असा आहे की रेश्मा इथून एंटर करणार आणि मग इथं आपल्याला तिच्यासंग केक कट करायचा आहे. केक कट केल्यानंतर तिला व्हॅलेंटाईन डेचा केक चारायचा आणि त्यानंतर इथून सरळ स्ट्रेट बेडरूममध्ये. आणि बेडरूममध्ये हे तिचं तिला गिफ्ट भेटलेलं, जे तिचं आपण तिला तिच्यासाठी जे गिफ्ट घेतलेलं आहे ते आपण तिला बेडरूममध्ये इथं ठेवलेलं असणार. आणि मग इथं आल्यावर हे बेडरूम पहिले बंदच असणार. पहिले केक कट करणार आणि मग तिला केक कट केल्यावर डेकोरेशन बघून तिला वाटेल की हा आता एवढेच एफर्ट्स खूप छान आहे, तिला वाटेल एवढंच आहे. पण मेन जे तिचं गिफ्ट आहे ते आपण तिने जेव्हा हे उघडलं तर हे तिचं गिफ्ट असणार. सो मला डेकोरेशन कसं वाटलं, मी खूप असं डोकं लावून काही काही गोष्टी विचार करून खूप असं टाइम स्पेंड करून हे सगळं डेकोरेशन केलेलं आहे. तर तुम्ही मला सांगा, माझा एक फ्रेंड होता आणि मी होतो, मी दोघांनी हे डेकोरेशन केलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं डेकोरेशन हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि आता मेन तिला मी तिला आणायला चाललो आहे. सो पूर्ण व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आणि या गिफ्टमध्ये काय आहे हे पण तुम्हाला लवकरच कळेल. यार मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट शेअर करायची आहे की जे आपल्या वाईफ्स आहे, जे आपल्या बायका आहेत, हे आपल्यासाठी किती म्हणजे किती सॅक्रिफायसेस करतात, किती हार्डशिपमधून ते एकदम आपल्यासाठी जगत असतात. खूप एवढं बाळाला जन्म देणं, या सगळ्या गोष्टी मी तर म्हणजे ते जे सिच्युएशन तिची बघितली होती तेव्हापासून तर मी खूप शॉक आहे की बाबा कसं काय लेडीज लोक एवढं कसं काय म्हणजे सहन करतात, एवढी ताकद त्यांच्यातून कुठून येते. आणि मग त्यात आपण त्यांचे जे असे काही आपल्याला चान्सेस भेटतात त्यांच्यासाठी मुवमेंट सेलिब्रेट करायचे, सगळ्या गोष्टी करायचे, त्या आपण कधीच सोडलं नाही पाहिजे, कधीच नाही. त्यांना मी तर चान्सेस बघत असतो तिला कधी मी असं स्पेशल फील करू किंवा काय. आणि त्यांचा खरंच आपल्या लाईफमध्ये खूप वेगळा रोल असतो. त्यांच्याशिवाय खरंच म्हणजे दुनिया चालू नाही शकत, लेडीजशिवाय किंवा बायकांशिवाय ही दुनिया नाही चालू शकत. सो त्यांना जेव्हा पण तुम्हाला चान्स भेटेल तेव्हा त्यांना एकदम असं स्पेशल फील करावं. ते काय आहेत काय नाही ते देवानी खूप असं प्रेमाने बनवलेला एक घटक आहे आपल्या एन्व्हायरमेंटचा. तर त्यांना त्या हिशोबाने स्पेशल ठेवा, त्यांना खूप असं स्पेशल फील करावं जेव्हा पण तुम्हाला चान्स भेटेल. आणि मी पण तेच एक छोटासा प्रयत्न केला आहे. मला असं जर तुम्हाला आवडला तर मला प्लीज तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा. तर बघू आता माझ्याकडून जेवढं होतं तर मी सगळ्या गोष्टी केल्यात. आता तिला गिफ्ट आवडेल का नाही, ती काय रिॲक्शन देते, हे सगळ्या गोष्टी आपण व्हिडिओच्या एंडला. आता मी तिला आणायला चाललो आहे, निघतोय. तर मग तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघा लास्टपर्यंत, तुम्हाला कळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा. चलो बाई.
लय प्यारा दिसतंय, एक नंबर. अरे यार डोकं आहे मला. आता हे बंद करू आपण. असं. तर आता रेश्मा आलेली आहे आणि ती बाहेर आहे. 2 मिनिटात आली आता ती. आपण तिचं रिॲक्शन बघू. तिला काहीच माहिती नाही या सगळ्या गोष्टींच्या वगैरे. आणि मी तिला सांगितलं होतं की आपण बाहेर जाणार आहे, थोडं जेवण बिवण करू व्हॅलेंटाईनसाठी, आणि या क्लिपच्यापर्यंत तिला काहीच माहिती नाही. तर बघू तिचं रिॲक्शन. ती 2 मिनिटात येणार. हे काय आपला कॅफे. बस तिकडं. एवढं सगळं कधी केलंय सगळं? कधी केलं सांग आधी. केलं थोडा वेळ पहिलंच. कस काय? मग आता कॅफेचा एवढा उशीर झाला. किती भारी वाटतंय. म्हणजे आपण कॅफेला जाणार होतो आणि हे एवढं मस्त, म्हणजे असं मला खूप आवडतं, खूप जास्त. म्हणजे की असं मला सरप्राईज नाही का, म्हणजे माझ्याकडे शब्दच नाही आहेत. लय मस्त ऑर्डर आहे. चप्पल काढते. बसू नाही तर. त्या साईडनी बस, त्या साईडनी हे बस. व्हाईट काय आहे? होय? हम्म? हे व्हाईट काय आहे? कपडा आहे. म्हणजे ते कुठून आणलं? आपल्याकडे तर फोटोशूटला पण नव्हता. कुठून पण ऍडजस्ट करतो काही पण. डेंजर माणूस. कसलं मस्त मस्त. लाइटिंग तर हरवलं होतं ना, का नवीन आणलं? नवीन आणलं? सांगा ना. चल अभी केक कटिंग कर. ओ भाई, माझं व्हॅलेंटाईन डे एवढं भारी, मला बिलीव्ह नाही होत. हे बनवलंय का तुम्ही? ओ ह्याच्यातून चॉकलेट पडलं. तर हे तुझे, मी तुला पूर्ण व्हॅलेंटाईन वीक मध्ये काहीच दिलेलं नव्हतं, काही केलेलं नव्हतं. तर हे तुझे रोज डेचे जे काही रोजेस आहे, हे रोजेस तुला. हे चॉकलेट डेचं जे काही चॉकलेट आहे ते. ओके. आता टेडी डेचा टेडी तर मी तुला घरी दिलेला आहे. कोण? तुकडा. आणि हे आपलं चिअर्स सेलिब्रेशन. तर आता केक काप. कसा? असं. असं म्हणजे कसं, मला नाही समज. असं करू? देन असं? हा, असं ठेवू? त्याच्यावर नाही, असं इथं साईडनी कापायचा. हा, थांब 1 मिनिट. मी माझ्या फोन मध्ये घेऊ का फोटो वगैरे? हा घे. तुम्ही पण या ना इकडून. या. आणि काय म्हणायचं कट करताना? हॅपी व्हॅलेंटाईन्स. हॅपी व्हॅलेंटाईन डे. ओ, हे भारी आयडिया. हे काय असं, म्हणजे तुम्ही कुठं बघितलं असं? द्या म्हणजे मला. एक नंबर. माझा फेवरेट केक. किती मस्त लागतंय. यांनी हप्ताभर मला चॉकलेट दिलं नाही, रोज दिलं नाही, टेडी दिलं नाही, आणि मी यांना भांडत बसले नाही का, आता बेबी झाले का तुम्ही माझ्यासाठी काहीच नाही करत. लास्टला धप्पा द्यायचा असतो. धप्पा. तो धप्पा भारी होता. मस्त. अजून एकदा.
तुम्हाला रोज. मी जाणलेलं मला ते राहिले बघा. मी एवढं मी केलं, गुलाब माझ्यासाठी केलं. रोज डेच्या दिवशी यांच्यासाठी गुलाब आणलं होतं. गुलाबमध्ये एकदम हे बघा. हे कुठून आणलं तुम्ही? जिप्सी सगळं भेटतं. जिप्सी फिप्सी हो हो. मला जर माहित असतं एवढं भारी आहे असं काय आहे, मी मस्त साडी पिढी घातली असती, एवढं मेकअप पिकअप मस्त भारी केलं असतं. पण बाहेर जायचं चाललं होतं म्हणून मी सिंपल आले. मग थोडं सांगायचं ना हिंड द्यायची, मी साडी पिढी नटापटा करून आले असते. काय नाही तसं काय नसतं ना बेटा. आता येईल पण साडी घालून. असं सरप्राईज आपल्या बायकोला दिलं पाहिजे. दिल खुश हो गया मेरा गार्डन गार्डन. मी एक्सप्लेन तुमच्या समोर नाही करू शकत आहे. अजून इथे बसून थोडा वेळ. मला भूक लागली. अभी खाना खाणे का आहे आणि असंच तुम्ही पण म्हणजे तुम्ही तुमच्या हस्बंडला दाखवा हा व्हिडिओ आणि सांगा की असे सरप्राईज द्यायचे असतात. म्हणजे आमच्या यांच्याकडून शिका. खरंच थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. अजून बोलू वाटतं मला. बसा नाही इथंच. मला ताण लागली की पहिले पाणी घेऊन मला. मी पाणी आणून विसरलो. जा माझं गुडघा दुखतोय. मी 2 मिनिटात आले पाणी घेऊन यांच्यासाठी. व्हिडिओ चालूच ठेवा. माझा फोन इथं ठेवा का? बाटलीत आणू का कसं आणू? कसं बनव? थंड का गार? म्हणजे थंड का गरम? थंड. तर आता ही एवढ्यामध्ये लय खुश झालेली, लय खुश. तिला तर अजून आतमध्ये काय आहे, मेन जे तिचं गिफ्ट आहे, सगळ्या गोष्टी आतमध्ये तिला अजून माहितीच नाही आहे. सो आतमधल्या गोष्टी अजून तिला माहितीच नाही. ती तिथंच एवढी खुश झालेली आहे ना, तिच्या अजून तुम्ही रिॲक्शन बघा. आणि मला ना अशी आदत आहे बरं का, असं थोडंसं एक्स्ट्रा काहीतरी वेगळं करायचं ज्याच्याने एकदम म्हणजे नेक्स्ट लेवल असं क्लायमॅक्स राहिला पाहिजे. आणि त्याच्यात लय मजा येते. तुम्ही आता ती रिॲक्शन बघा. शूट करू अजून बाकीचं. चला. हे काय? अजून एक सरप्राईज तुला. फिल्मी वाटून राहिलंय सगळं. माझ्याकडे शब्दच नाही बोलायला. एवढं भारी. स्पेशल लेडीसाठी स्पेशल सरप्राईज. दाखव पाणी इथं साईडला ठेव. आज तुझा स्पेशल डे आहे. तुला काही काम सांगणार मला नाही. सांगायचं ना, मला खरंच नाही दुसरे कपडे घालून येते ना, मी साडी घालते. एवढं भारी काय डेकोरेशन. काय नाही. नाही मी लय सिंपल दिसते. कसलं भारी आहे सगळं. मी आज दुपारी ती वाली रील बघितली होती नाही का, चल तू इथं बस. एक म्हणजे बॉयफ्रेंड होता तो आपल्या गर्लफ्रेंडला ना असं बीच वरती असं सरप्राईज होतं. सेम असंच होतं. हे असं हे लावलेलं असं आणि हे. तर कसं वाटतं तुम्हाला पब्लिक सांगा बरं मला. मला लय भारी वाटतंय. आणि हा बुके. ओ माय गॉड. एक मिनिट थांब. हा बुके तर मी तुम्हाला दाखवलंच आहे पहिली पण कसं बनवलं काय. जरा तुझं बुके कसं बनवलं म्हणजे आणि हे माझ्यासाठी सरप्राईज आहे कारण की मला आधीचे सगळे व्हिडिओ बघायचे. आणि हे तुझं गिफ्ट. हे सगळ्यात मोठं सरप्राईज हे आहे. ओ माय तुझं गॉड. गिफ्ट. जा मग व्हिडिओ बंद करा. हे बुके कसलं स्वीट आहे. कसलं एकदम म्हणजे जबरदस्त. इथं बस इथं. अरे बापरे, मला तर यकीन नाही राहिलं. असं वाटतं आमचं लग्नच नाही झालेलं. आधीच असं वाटतंय, फील येते नाही का. बुके कसला एकदम मस्त आहे.
माझ्याकडून तुम्हाला. मी तर तुम्हाला माझीच गोष्ट वा रे वा, माझीच गोष्ट मला देते. व्हॅलेंटाईन्स का एकीकडून जात. ठीक आहे चल, काय नाही, तू स्पेशल लेडी आहे, तुझ्यासाठी. अरे गिफ्ट तर बोल, तुला गिफ्ट दिलं काय एक्साइटमेंट आहे का नाही? ऑब्विसली आहे हो. सगळ्यांना, आमच्या पब्लिकला सगळ्यांना एक्साइटमेंट आहे. काय तुम्ही व्हिडिओ मध्ये नाही सांगितलं का आधी? नाही सांगितलेलं. सो गाईस, ज्या गोष्टीचा एकदम लास्ट पर्यंत मी तुम्हाला बोलत होतो की थांबा, पूर्ण व्हिडिओ बघून जा, पूर्ण व्हिडिओ बघून जा, तर ते टाइम आलेला आहे. Oh my god. निकट का नाही आहे फक्त तुम्ही खोलू का? माझा फोन आला, मी सगळ्यांना दाखवते की मी स्क्रीनशॉट घेऊन ठेवले होते 8-10 दिवसापूर्वी की ना यांना सांगते एकदा म्हणून, आणि रिंग आहे. तुम्ही आला, रिंग बघा. मीठ दाखवून दे सगळ्यांना. रिंग लाईट लावू शकतो का आता आपण? नको, मला हे खूप आवडतंय. मी चांगली दिसतीये का? एवढं सगळं चांगलंय. हॅपी व्हॅलेंटाईन्स डे टू माय व्हॅलेंटाईन. ह्याच हातात घालतात ना? बसली बरे. साईज नाहीये, थोडीशी ढिल्ली आहे पण ठीक आहे, ते टाईट करून भेटून दाखव. भेटन का? हां, ओ माय गॉड. खूप मोठं गिफ्ट होतंय, म्हणजे मला बिलीव्ह नाही होते. माझ्या बर्थडेला यांनी हे वाले कानातले गिफ्ट केले होते आणि आता व्हॅलेंटाईन डेला हे गिफ्ट, म्हणजे कितीची आहे ही? हा, प्राईज नाही विचार. सांगा, असं थोडं नाही. कितीची आहे सांगा. आता तेवढं डोकं बंद पडलं होतं ना, काय कुठून कोणती रिंग चूज करू. एवढे रिंग्स तुमचे ऑप्शन असतात. मी सगळ्यांना ते सांगितलं पण की बाबा मी काहीतरी घ्यायला गेलो होतो तिथे एवढे असे ऑप्शन, बायकांसाठी एवढे ऑप्शन असतात. असं डोकं खराब झालं होय. मी कसं कसं काय काय करू. तिथे व्हिडिओ नाही काढला का घेताना? नाही, तिथं आतमध्ये व्हिडिओ थोडी काढून देतात. नाही काढलं व्हिडिओ. अरे बापरे. सो चला गाईस, नाही चला, असं बोला थोडस. बघा किती मस्त वाटतं. तुम्ही एवढं वेळची नाहीये व्हिडिओ मध्ये, असंच थांबा थोडं. तर कसं वाटतंय तुला? खूप जास्त, माझ्याकडे शब्द नाहीयेत. शब्द म्हणजे बिलकुल एक पण शब्द नाही, एवढं भारी वाटतंय. आणि हे व्हॅलेंटाईन मी खरंच लक्षात ठेवेन आयुष्यात. आणि हा माझ्यासाठी पण खूप स्पेशल व्हॅलेंटाईन्स होता. हिने जे काही गोष्टी फेस केल्या, मी तुम्हाला स्टार्टिंगला ते ब्लॉगमध्ये सांगितलंच मी का सगळ्या गोष्टी करतोय या. आणि हिने एवढ्या काही गोष्टी फेस केल्या, त्यानंतर मला तिच्यासाठी हे तर खूप खूप असं किंचित आहे. आणि मी सगळ्यांना ते सांगायची, माझी एकच इच्छा आहे सगळ्यांना सांगायची. या व्हिडिओ जर तुम्ही बघताय तर जे आपले वाईफ्स आहेत, जे आपल्या लाईफमधल्या जेवढे पण म्हणजे लेडीज आहेत, मम्मी म्हणा, बायको म्हणा, यांनी खूप स्ट्रगल केलेला असतो. यांच्या लाईफमध्ये खूप म्हणजे खूप स्ट्रगल असतात. आणि ह्यांना स्पेशल असं दाखवून देण्यासाठी तुम्ही एक पण चान्स असं सोडत नका जाऊ. प्रत्येक टाइम जेव्हा पण तुम्हाला चान्स भेटेल. आता बहुतेक लोक बोलतील की व्हॅलेंटाईन्स डे काय साजरा करायचा काय. ठीक आहे, ते आपली संस्कृती नाही आहे, बट एक चान्स भेटला ना आपल्याला असा की भाऊ त्यांना थांब मला बोलून देवा. म्हणजे आपल्याला असं जर थोडा जरी चान्स भेटला ना की त्यांना असं व्यक्त करायला की तुम्ही स्पेशल आहात, तर कोणताच चान्स सोडू नका. असं माझं असं आपली संस्कृती नाही. पण एक म्हणजे आपण त्यांच्यासाठी काहीतरी करतोय किंवा काय करतोय, थोडा जरी चान्स भेटला, थोडा जरी आपल्याला टाइम भेटला तर लगेच करून टाकायचं, एवढं विचार नाही करायचा. आणि क्योंकि ये जिंदगी कल हो ना हो. तर चला गाईस, तुम्हाला ब्लॉग कसा वाटला आणि मी जे काही
जे सकाळपासून जी पळधाव करत होतो सगळ्या आणि गोष्टी हे सगळं बंद झालं मला आधी बघायचंय की यांनी सकाळपासून तुला कसं vlog काय मध्ये केलंय. दिसणार, कारण असं की नाही मला दिसणार. व्हिडिओ मध्ये बघायचंय तुला सगळं. ब्लॉग मध्ये मी दिसेन खूप म्हणजे मी जास्त excited काय आहे मी video शूट मध्ये पण नाही बघायला. करू शकलो, पण थोड्याफार गोष्टी केल्यात मी. थोड्या गोष्टी केल्या म्हणलं लय मोठा ब्लॉग झाला तर सगळे बोर होतील. थोड्या गोष्टी केलेल्या आहेत मी. आणि आणि मी तुम्हाला ज्यावेळेस म्हणजे जर ऐका ना मी ज्यावेळेस तुम्हाला फोन केला होता मग त्यावेळेस तुम्ही जिमलाच होते का? जिमला गेले तुम्ही? हा जिमला जाऊन आलो. बापरे, तरी एवढा टाइम भेटला यांना. तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग? जर तुम्हाला आवडला असेल, मी जे काही छोटे छोटे एफर्ट्स करून सगळ्या काही गोष्टी घडवून आणण्याचा प्रयत्न केला, जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये मला प्लीज कळवा. आमच्या यांच्यासाठी तर करावं प्लीज, कारण की ए मला वाटतंय अशी बळजुबरी नाही करायची. बळजबरीचं तुम्हाला नाही, वाटलं तर लाईक मला करा, तर तसं काय नाही. स्वतः माझं तुमच्यासाठी फील होतंय असं. ठीक आहे ना, त्यांना आवडलं ते करतील. जर तुम्हाला आवडले माझे एफर्ट्स तर तुम्ही लाईक करा. आणि भरपूर लोक बघतायत ते पण सबस्क्राईब नाही करत आहे. व्ह्यूज जातात आहे, चांगले व्ह्यूज जातात आहे, बट सबस्क्राईब नाही करत आहे. तर आपल्या चॅनलला जे ब्लॉग्स येतात ना डेली त्याला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडत जाईल. चलो बाय. बाय.